नाशिकच्या इंदिरानगर परिसरात 20 वर्षीय वैष्णवी आवारे हिच्या निर्घृण हत्येनंतर काही तासातच या गुन्ह्यातील संशयित साहिल अशोक लाव्हारे याचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। शुक्रवारी रात्री सुमारे 10:30 वाजण्याच्या सुमारास वनसंपदा सोसायटीजवळ वैष्णवी आवारे हिची धारदार शस्त्रानं गळा चिरून हत्या करण्यात आली होती। या घटनेनंतर संशयित साहिल लाव्हारे घटनास्थळावरून फरार झाला होता। त्याचा शोध घेण्यासाठी इंदिरानगर पोलीस पथके विविध ठिकाणी शोध मोहीम राबवत होती। दरम्यान मध्यरात्री सुमारे 2 ते 3 वाजण्याच्या दरम्यान अशोका हॉस्पिटल समोरील जॉगिंग ट्रक लगत एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत साहिल अशोक लाव्हारे याचा मृतदेह आढळून आला। माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला आणि पुढील तपास सुरू झालाय। प्राथमिक माहितीनुसार प्रेम प्रकरणातून हा खून झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। मात्र हत्येमागील नेमकं कारण, घटनाक्रम तसंच साहिलचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला की त्यामागे अन्य काही कारण आहे याचा सखोल तपास इंदिरानगर पोलीस करतायत। या दुहेरी घटनेमुळे इंदिरानगर परिसरात भीतीचं आणि तणावाचं वातावरण निर्माण झालंय। पोलीस सर्व बाबींची कसून चौकशी करतायत। अधिकृत तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणातील नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्रासाठी मुकेश मुंजे, नाशिक।